अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. स्वामी भक्तांनो, जर सावली उंचीपेक्षा आणि गोष्टी लायकीपेक्षा मोठ्या होऊ लागल्या की समजून जा, लवकरच सूर्य मावळणार आहे. घार उंच उडते म्हणून चिमणीला कधी टेन्शन येत नाही की वाईट वाटत नाही. ती तिचं आयुष्य आनंदात जगत असते. पण एक माणूस मोठा झालेला पाहून दुसऱ्याला लगेच वाईट वाटते, मत्सर निर्माण होते. स्वतःची तुलना इतरांशी तुम्ही करू नका आणि आनंदात राहा. भक्तांनो, माऊली सांगतात, जेव्हा माणूस मला काय मिळेल हा विचार सोडून आपण काय देऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त कसं देऊ शकतो यावर आपलं लक्ष केंद्रित करतो, त्याला पत्ता लागण्याची आधीच जग त्याला त्यापेक्षा अधिक द्यायला लागतं. हे कधी लक्षात ठेवा. आपण जे देतो, जे आपल्याकडे परत येतं, त्यामुळे चांगलं द्या, चांगलंच आपल्याला मिळेल. आस्ताला जाणाऱ्या सूर्याचं मनात आलं, मी आस्ताला गेल्यानंतर सर्वत्र अंधार पसरेल, लोक कासावीस होतील. हा अंधकार कोण दूर करेल या प्रश्नांची साद अवकाशभर पसरली, पण कुठूनही पडसाद उमटला नाही. तेव्हा एक पंथी धिट्टाईने पुढे आली, म्हणाली, मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन प्रकाशाने. अंधकार भेदला जातो यावरचा लोकांचा विश्वास जागता ठेवीन. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. कधीच अपयशी न झालेली माणसं महान बनत नाहीत. माणसं महान बनतात कारण वाट्याला आलेले अपयश त्यांना थांबवू शकले नाही म्हणून. हे कधी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही कामाचा आळस करता, नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवता, तुम्ही त्या लोकांचा विश्वासघात करत असता ज्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. चांगलं अन्न खा, पुस्तक वाचा, नवीन गोष्टी शिकत राहा, चांगलं काम करा आणि यशस्वी व्हा. लक्षात असू द्या, तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक परतवता येते. हे कधी लक्षात ठेवा. पैशांच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या गोष्टी हे तुम्ही नक्कीच ऐका. पैसा कमवणं सगळ्यात जास्त, पैसा वाचवणं काहींनाच जमतं, पैसा वाढवणं फारच कमी लोकांना जमतं. तुम्ही 9 वर्षाचे असा की 90चे, ज्या गोष्टी आपल्याला जमतच नाहीत त्या करायच्या आटापिटा करू नका. त्यापेक्षा जे चांगलं जमते त्यावर तुम्ही लक्ष द्या. एका माणसाने शिल्पकाराला विचारले, आबडधोबड दगडातून इतकी सुंदर मूर्ती तू कशी बनवलीस? त्याने उत्तर दिलं, मूर्ती दगडाच्या आतच कुठेतरी लपलेली असते. मी फक्त दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि तिचं सौंदर्य समोर आलं. तसंच आनंद आणि सुख तुमच्या आतच कुठेतरी लपलेलं असतं. अनावश्यक चिंता आणि नकारात्मक विचार काढून टाकले की मग झालं. माऊली म्हणतात, समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणून वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेचीच असते. अंथरुणावर पडल्यावर चांगली झोप लागणं हेही सोपं नाही. त्यासाठी दिवसभर इनामदारीने हे वागावं लागते. हे कधी लक्षात ठेवा. भक्तांनो, या गोष्टी आयुष्यातून तुम्ही लगेच काढून टाका. एक म्हणजे रिकामटेकडे मित्र, दुसरी म्हणजे जुन्या गोष्टी उगाळत बसणं, तिसरी म्हणजे गरज नसताना टेन्शन घेणं आणि चौथी म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं. ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही तुम्ही विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. एक लक्षात ठेवा, तेवढंच बोलत जा जेवढं लोकांना माहिती असायला हवं, बाकीचं मनातच ठेवायचं. भक्तांनो, माऊली सांगतात, जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, जेवढं साठवता येईल तेवढं साठवा, जेवढं गुंतवता येईल तेवढं गुंतवा, जेवढं देता येईल तेवढं तुम्ही द्या. ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. हे कधी लक्षात ठेवा. जर तुम्हाला मेहनत करण्याचा कंटाळा आला असेल तर मग यश पण मेहनत करणाऱ्यांसाठीच सोडून दिलेलं ठीक आहे. आपले मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका. दिवसांमागून दिवस त्यांचे चिंतन करा.
अपयशाकडे मुळीच तुम्ही लक्ष देऊ नका. अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे. अपयशाखेरीज जीवन ते काय? या अपयशावर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर ते तसले अळणी जीने जगण्यात काय स्वस्य? माऊली म्हणतात, जिंकण्यासाठी हे तुम्ही 6 नियम पाळा. 1. स्वतःचं ध्येय ठरवा. 2. स्वतःमध्ये दररोज सुधारणा करा. 3. कम्फर्ट झोनच्या बाहेर जरा तुम्ही विचार करा. 4. पुस्तकं वाचा. 5. लोकांच्या चुका माफ करायला शिका. आणि 6 म्हणजे प्रयत्न कधीही तुम्ही सोडू नका. संकट टाळून पुढे जाण्यापेक्षा संकट भेदून पुढे गेलं तर प्रगतीचा नवा मार्ग हा तयार होत असतो. आळशीपणा महत्त्वाकांक्षा संपवते. राग शहाणपणा संपवतो. भीती स्वप्नांना संपवते. शंका आत्मविश्वासाला संपवते. अहंकार प्रगतीला थांबवतो. मत्सर शांतपणे जगू देत नाही. तेच उलट केलं तर महत्त्वाकांक्षा आळशीपणा संपवू शकते. शहाणपणा रागाला संपवू शकते. स्वप्न भीतीला संपवू शकतात. आत्मविश्वास शंकेला संपवू शकतो. प्रगती अहंकाराला संपवू शकते. मन शांती मत्सराला संपवू शकते. एक लक्षात ठेवा, सगळेजण आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं. कारण जब तक है जिंदा तब तक है निंदा. हे कधीही लक्षात ठेवा. तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. वाट बघत बसणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहेत तेच काम मी 6 महिन्यात कसं पूर्ण करू शकते. एकतर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्षेच लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही कित्येक पटीने पुढे असाल. बघा विचार करून. सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील देखील काही दुःख असणारच आहेत. ती दुःखं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. भक्तांनो, ज्यांना स्वतःच्या चुका सापडतात आणि ते त्या सुधारतात तेच लोक यशस्वी होतात. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. हे कधीही लक्षात असू द्या. लोक म्हणले तू करू शकत नाही तरी काम करत राहा. लोक म्हणले हे अशक्य आहे तरी काम करत राहा. लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली तरी काम करत राहा. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटलं तरी काम करत राहा. तुमचं लक्ष फक्त ध्येयावर पाहिजे आणि ते साध्य होईपर्यंत कोणी काही म्हटलं तरी मागे हटू नका. भक्तांनो, एक लक्षात ठेवा, ओळखीने मिळालेलं काम काही वेळापुरतंच असतं, पण कामामुळे मिळालेली ओळख आयुष्यभर राहते. जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवून काहीतरी करून दाखवण्याची आशा मनात ठेवून उचलेलं प्रत्येक पाऊल हे कायम योग्यच असेल असं नाही, पण ते पाऊल उचलण्याचं धाडस मात्र कायम योग्य असेल. हे धाडस सहजा सगळेच करत नाहीत आणि धाडस करणारा 2 पैकी 1 गोष्ट नक्की मिळवतो, यश किंवा अपयश. यापेक्षा तिसरी गोष्ट अस्तित्वात नाही. कधीकधी तुम्हाला आयुष्याची 10 वर्षे घालावी लागतात आयुष्य बदलणारं ते 1 वर्ष आणण्यासाठी. रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या, सकाळचा सूर्य हा प्रकाश घेऊनच येतो हे कधीही लक्षात असू द्या. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून देखील जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्याच अवस्थेत आपण बाहेर येतो. भक्तांनो, जेव्हा मनामध्ये अपयशाची भीती निर्माण होईल तेव्हा या 4 ओळी तुम्ही लक्षात ठेवा. तूफान को आना है, आकर चले जाना है, बादरू है कुछ परू के, छाकर डरू जाना है. म्हणजे देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. छोटा व्यवसाय करणारे लोक पैसा वाचवण्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करतात, तर मोठा व्यवसाय करणारे लोक स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी पैसा खर्च करतात. यातला फरक ज्याला कळला तो नक्कीच पुढे जाऊ शकतो. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवर पडावं. माणूस किती उंचीवर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल. नोटांचा आवाज कमी असतो, चिल्लर नाणेच जास्त आवाज करतात.
तो अद्वैत शांत व नम्र राहिल्यानेच माणूस लवकर मोठा होतो, हे कधी लक्षात ठेवा. कष्टांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यातच खटकते. स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. एक लक्षात ठेवा, लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ती झोपेतून असो, किंवा अहंकारातून असो, किंवा अज्ञानातून असो, किंवा गैरसमजातून असो. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून सुद्धा त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचंच असतं. जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावीत, तरफडलेला उठून चालायला लावणारी असावीत. जवळचे पैसे संपवेल म्हणून बिझनेस बंद पडत नाही. बिझनेस तेव्हा बंद पडतो जेव्हा तो बिझनेस चालवणाऱ्याची एनर्जी संपते. जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता, लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील. खाली बघू नका, अजून उंच उडा, ज्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. जगात 2 प्रकारचे लोक असतात, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो. तुमच्या परिस्थितीला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा बनू देऊ नका, कारण तुमची परिस्थिती बदलणं हे तुमच्या हातात नसतं, हे कधीही लक्षात असू द्या. आदर कमवा, प्रसिद्धी नाही. आदर जास्त काळ टिकतो, हे कधीही लक्षात राहू द्या. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याच दुप्पट मेहनत मिळालेले यश टिकवण्यासाठी करावी लागते. आपल्याला किती लोक ओळखतात हे महत्त्वाचं नाही, तर का ओळखतात हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्याची स्वप्न दमदार असतात त्यांनाच यशप्राप्ती होते. निव्वळ पंख असून काहीही होत नाही. भक्तांनो, जिद्दीने उडान सफल होते. लोकांची मर्जी राखण्यासाठी स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. लोकांनी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारलं पाहिजे. जर तुमच्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि मेंदू या 4 गोष्टी असतील तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत की. संधी सर्वत्र आहे. डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची फक्त गरज आहे. ज्या माणसाला पर्वत हलवायचे असतात त्याला सुरुवात एका दगडापासूनच करावी लागते. तुम्हाला अतिश्रीमंत करणारी आयडिया दुसऱ्यापेक्षा जास्त द्या, दुसऱ्यापेक्षा स्वस्त द्या, दुसऱ्यापेक्षा लवकर द्या, दुसऱ्यापेक्षा चांगलं द्या. मार्गातील सर्व धोके आणि संकट संपतील, मग निघू या आशेने जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही. अभावाला संकट न मानता त्याला संधी माना आणि तिचं सोनं करून तुम्ही दाखवा. ज्यांना यशाची जाणीव आहे, यश ज्याच्याकडे आपसुकच येत असतं. जे अपयशाची भीती बाळगून असतात त्यांच्या मागे अपयश हात धुवून लागतं. कुठलंही ध्येय साध्य करण्यासाठी योजना आखा. योजना तयार करण्यासाठी खर्च केला की 1 मिनिट ती अंमलात आणताना 10 मिनिटे वाचवतो. तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, तुम्ही करून दाखवा. स्वामी भक्तांनो, आधी कधीच न मिळालेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं हे करावं लागतं. ध्येयावर न पोहोचणे हे शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. समोर अडचण घेऊन उभं टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं, किंवा वरून किंवा जमल्यास मधून मार्ग काढायचं. फक्त शक्य नाही असं म्हणून सोडून द्यायचं नाही. हारणाऱ्याला घाबरणारी माणसं कधी जिंकली नाहीत. जिंकण्याच्या आधी तुम्हाला खात्री पाहिजे की आपण जिंकू शकतो का. यशस्वी होण्यासाठी मी कुठलीही पुस्तके वाचते याऐवजी लोकांना माझ्याकडे किती गाड्या आहेत हे जाणून घेण्यात जास्त रस असते. जोवर तुम्ही पाऊल उचलणार नाही तोवर आहे त्याच जागेवर राहाल, आणि जितक्या लवकर कामाला लागाल तितक्या लवकर उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचाल. परिस्थिती कशीही असो तिला आपल्या बाजूने वळवून घेण्याची ताकद तुम्ही दाखवा. भक्तांनो, प्रयत्न सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडत नाहीत. तुमचं यश तुमच्यापेक्षा जास्त बोलणं पाहिजे. अपयशाने धीर सोडणारे 97% लोक शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या 3% अब्जाधीशांकडे नोकरी करतात. भक्तांनो, संकट हे पाण्यासारखं असतं जे तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं. मेहनत तुम्हाला अशा जागी घेऊन जाते जिथे नशीब पण तुम्हाला शोधत येतं. तुमच्या ध्येयावर शंका घेणारी माणसं असतात, तुमच्या प्रयत्नावर विश्वास नसलेली माणसं असतात, आणि एक तुम्ही असता त्या सर्वांना खोटे ठरवणारे.
मोबाईलची बॅटरी संपायला आली की मोबाईल बंद पडू नये म्हणून आपण लगेच चार्जर शोधून मोबाईल चार्ज करून घेतो. पण आपली स्वप्न अर्ध्यातच मोडून पडायच्या आधी त्यासाठी काही योजना आखायला आपण इतक्या तत्पर्य का दाखवत नाही? माऊली म्हणतात, पोपट खूप बोलतो पण उंच उडू शकत नाही. गरुड शांत असतो पण हवेत झेप घेतली तर आकाश केवेत घेण्याची ताकद ठेवतो. सिंह तसा शांतच असतो पण गर्जना करतो तेव्हा पूर्ण जंगल दणादून सोडतो. एक लक्षात असू द्या, एका दिवसात 86,400 सेकंद असतात. पण त्यांचा वापर कसा करायचा यांचं नियोजनच तुमच्याकडे नसेल तर वेळ कितीही असल्या तरी काही त्याचा उपयोग नसणार आहे. स्वामी भक्तांनो, जर असेच तुम्हाला स्वामी माऊलींचे संदेश पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.